नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू व्लॉगमध्ये. कसला खुश झाले. तर आता आम्ही चाललो मस्तपैकी फिरायला, शिर्डीला चाललो, वणीला चाललो आणि जाता आता बघू केलं तर त्र्यंबकेश्वरला पण जायचं आहे. पहिले कुठं जायचं मामा? त्र्यंबकेश्वरला. हां, पहिले त्र्यंबकेश्वरला आणि तिथून मग नंतर वणीची मग नंतर शिर्डीला एक वस्ती होईल. नंतर येता येता पण एक दोन देवस्थान करूनच येऊ ना बाबू. या काय होता त्यांना हाय बोल सांग. आम्ही चाललो फिरायला. बाय बाय, भेटू नंतर. चला नारळ फोडतो आणि मग निघू. तू बघतच वाचला. हो का आला तू बिला कायला काय पाहिजे तुला? खायला काय पाहिजे सांग. वडापाव लॉलीपॉप इथं नाही. लॉलीपॉप नाही भेटणार हो. वडापाव खाशील? पाव कसेल खाशील ना? ओके. अजून अजून नाही बस. चपाती आता चपाती नको तो पैसे घेतो घेतो. तो काय मस्त नाश्ता इष्ट केला आणि आता चाललो. कसारा घाट लागला जस्ट. आणि खाली मागच्या वर्षी जो आम्ही बाबाचा ढाब्यावर खालता तो ढाबा विसरलेलो आम्ही. मग आम्ही यावेळी दुसऱ्या ढाब्यावर नाश्ता केला आणि आता चाललो डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला आणि मग तिथून वणीची शिर्डी. मी येताना बघू कुठे कुठं जायचं. फायनली आता आम्ही इथं त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. गाडी पार्किंग केली आणि आता चाललो आम्ही पाया पडायला. कुठं? हां, पाया पडायला. तर बघू आता. तो बोलला 3-4 तास लागतील बोलतं. आता नाही लागतील तर बरं आहे, नाही तर लय थांबायला लागेल. नाही तर आपला बाहेरशी दर्शन घ्यायचा आणि डायरेक्ट वणीला जायचा. वणीला पण लय चालायला लागेल. नाही तर जाऊ डायरेक्ट रोपवेमध्ये मस्तपैकी. मंदिराजवळ पोचलो पण ही मंदिराची इथूनच लाईन बघून आम्हाला जरा लईच असं वाटतंय म्हणजे आज जावंच नाही. कारण की जवळजवळ 3-4 तास लागतील. फोटो काढा हो, फोटो काढू घे. बाहेरची पाया पडता आता फोटो काढता आणि निघतो इथून. आता आम्ही इथून निघलो. पाय बे पडलो, बाहेरशीच पडलो, काय आतमध्ये गेलो नाही. लईच गर्दी होती. आता इथून 94 किलोमीटर आहे. आता चाललो वणीला. आधी CNG टाकावं लागेल कारण की CNG लय कमी झाले. टुकटुक तो माझा सीट बेल्ट नाही लावला. सीट बेल्ट लावायला लागेल नाही तर पोलीस पकडतील. जुने महादेव मंदिर. ओम नमः शिवाय. चला जाते अभी वणी. सध्या आता आम्ही इथं CNG भरायला आलो कारण की बरेच ठिकाणी बघत आलो CNG काय भेटली नाही. पण फायनली इथं CNG भेटली. आता इथून CNG भरू आणि मग वणीला जायला निघू. फक्त 54 किलोमीटर बाकी आहे. जवळजवळ इथं अर्धाच झाला थांबल्यावर. पहिले त्या लाईनीत होतो, मग या लाईनीला आलो. त्या गडबडीने एक गाडी पुढे गेली खाली फुकट. फायनली नंबर आला. तर नक्कीच पब्लिक सप्तशृंगीच्या इथे पोचलोय वणीला. आता इथं गाडी पार्क केली आणि इथं रोपवेचे तिकीटं काढायचे आहेत. रोपवेने तिकीटं काढायची आणि मग रोपवेने आपल्याला जायचं वरती.
तर चला जाऊ तिकीट काढू आणि मग दर्शनासाठी वरती जाऊ. आता आम्ही रोपवेन चाललो, म्हणजे तिकीट इकडे काढली. सध्या एक ओटी घेतले फक्त आणि मामी जाम घाबरले, जाम बेकार घाबरले. बोलतो रोपवेन जायला भीती वाटते. बाबू लिफ्ट मध्ये जायचं ना रोपवेन? मग बघ माझा पोऱ्यानं घाबरून तू घाबरले. चला इथं तिकीट काउंटर आहे, तिकीट काढायचा आणि मग जाऊ रोपवेन अंडरग्राउंड वरती. हे आमचं तिकीट पर पर्सन 110 रुपये. चला एंट्री इथून वाटतं, इथूनच का? हा इथूनच. रोपवे का मॉल आहे खरा म्हणजे तेच समजलं नाही, कारण की जाम मोठा आहे. अजून मी येता येता काही जास्त शूट नाही केला, पण तो जाताना दाखवीन तुम्हाला. तो पण जाम मोठा आहे. दरवाजा झालं बंद. भाई एसी लावली, जाम खर्च केलाय आणि फक्त 10 प्रवासी. आमच्या नाही ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बाप्पा बोलतोय. कुठे चालली? बाप्पा करायला झाली तिकडे. मग आम्ही घाबरले. यो आमच्या ट्रेनचा ड्रायव्हर. चला वरती जाऊ, पाया पडून येऊ. तुम्ही गर्दी बघू शकता, आईच्या दर्शनासाठी आलेले सगळे भाविक भक्त. बाप्पा पुढे हो, बाप्पा पुढे, बाप्पा. हो 10-15 मिनिटं झाली, रोपवेच थांबले. तिथं त्यांचं काहीतरी काम चालू आहे. रोपवे झाली बंद आणि ती तिथे एक थांबले. चालू झाली. ती खाली गेली, ही वरती आली. आलेलो तिजन जाऊ ही जण. कशा त्या साईडची चालले बाबू. अरे ते आता त्याच उतरतील खाली. हा चला आली आमची पण ट्रेन. आली ट्रेन. चाललो खाली, ती चालली वरती. मग आम्ही घाबरले का टिंगल. डर लग रहा है, डर बहुत डर के आगे जीते. टेन्शन नाही लेले का. मागाशी तुम्हाला दाखवायचं विसरलेलो. यो बघा, यो आता इथून मार्केट चालू होतं, म्हणजे इथं संपतं तसं बोलायचं. तर येताना यो चालू आहे, जाताना तिथून संपतं. अख्खा बराच मोठा मार्केट आहे. सध्या आम्ही इथं, म्हणजे इथं मगाशी आम्ही इथून असं गेलो आणि असं वरती गेलो. ज्याने पण बनवलं तसं भारी बनवलं. यो इथं सगळा फूड कार्निवल आहे. आता आम्ही इथून छोले भटुरे ऑर्डर केले, ते येतात आणि भाई आपला आईस्क्रीम घालतो. अरू कुणी घेतली? आली ऑर्डर पण आली. येऊ द्या इकडे सर का. छोले भटुरे त्याला पण त्याच चांगले आणि मामा खाईल आणि आम्हाला दोघांना चांगले, मोनाला आणि मना. मस्तपैकी दबाकी खायचं आणि मग सरळ शिर्डी. बाबू बाबू बोल ओम साईराम. ये चला जायचं आता. खायचं आणि कुठे जायचं? शिर्डीला जायचं ना बाबू. कुठं खोलास? कुठे गेलास? जायचं ना. हां बऱ्याच अशा ड्रायव्हिंग नंतर आणि बऱ्याच मेहनतीनंतर फायनली आम्ही आता शिर्डीला पोचलो. रूम घेतली आणि ज्या कोणाला यायचं असेल माझे व्हिडिओ बघल्यानंतर तर मी तुम्हाला एक खाली डिस्क्रिप्शनमध्ये
नंबर देईन, त्या नंबरवर कॉल करून बिंदास या, रूम स्वस्तमध्ये भेटेल. आणि अजून एक असं का आता आम्ही चालू जेवायला काहीतरी मागवत आहोत. जायची हिंमत नाही राहिली, म्हणजे आधी चाललेलो पण तो कॅन्सल झाला. नाही जायचा. तयारी करीत बसली बाई. निघला त्यान काय निघते त्या गाडीची. तर चला आता मी मस्त की जेवून बिवून घेतो, मग बोलू नंतर काय त्या. तर आता आमचं जेवण बिवून झाला आणि आता आम्ही गप झोपतो मस्तपैकी, कारण की उद्या सकाळी लवकर जायचं आहे शिर्डीला पाया पडायला. आणि मोबाईल तर आतमध्ये नेऊ शकत नाही, कारण की मोबाईल अलाउड नसतं आतमध्ये. तर चला आता गप झोपतो. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग असेल, जायचं आहे शनी शिंगणापूरला, रांजणगावला आणि जेजुरीला. तर चला बाय बाय, झोपतो आता. गुड नाईट.